भेटणार नका, प्रोटोकॉल सोडून द्या, पण मीटिंग कधी लावायची यासाठी अध्यक्ष म्हणून माझ्याकडे एखादी नोट पाठवायला पाहिजे होती, पण मीच तुम्हाला पत्र पाठवलं. मला बोलायचा अधिकार नाही, पण पैसे देता येतात आज बी, तर ती मी दुसरीकडे द्यायला सांगितले, ते तुम्हाला द्यायला पण तुम्हाला किती जास्त पैसे लागतात, एवढे पैसे होत नाही. एक 50-60 लाख रुपये तुमचे काय होणार नाही. जे सोनोग्राफी मशीनची तुम्हाला डेप्युटेशन एवढे पैसे नाही देणार, त्याला आपल्याला शासनाकडूनच पैसे घ्यावे लागतात. पण ते दोन्ही पण मंत्री दाराच असल्यामुळे ते बऱ्यापैकी ते लागेल मार्गी. आपण या सर्व गोष्टी करत असताना आपल्याला जे काही आणखी मला काय, मी रोज तुम्ही 8 दिवसाला मला तरी पण घेता येतो, आपले काही तुमच्याकडनं मीटिंगचं सर्क्युलर किंवा मीटिंग घेण्याबाबत कधी एखादा विषय आला नाही. मीच उलट नाईला जास्त सांगितलं. मला त्याची हे आहे की मीटिंग घेण्यासंदर्भात सचिव म्हणून आपल्याकडनं मला एकदा मार्गदर्शन म्हणजे मला मागवलं पाहिजे की मीटिंग कधी घ्यायची आपली निवड झाल्याच्या नंतर. त्याची आता मी खंत वगैरे व्यक्त नाही करणार सर, पण आमची निवड झाल्याच्या नंतर अभ्यागत मंडळ आल्यानंतर तुम्ही एकदा सर्वांशी बोलून किंवा सर्वांना ठीक आहे ती बाकी जाऊ द्या, पण भेटणार नका, प्रोटोकॉल सोडून द्या, पण मीटिंग कधी लावायची यासाठी अध्यक्ष म्हणून माझ्याकडे एखादी नोट पाठवायला पाहिजे होती, पण मीच तुम्हाला पत्र पाठवलं. ठीक आहे, ती पत्र पाठवल्यानंतर तुम्ही घेतली पण आज. त्याच्यावर आता तुम्हाला काय खोलात जाऊन मला जास्त काही बोलायचं नाही, कारण आपले सगळे माणसं आहात, बीड जिल्ह्यातले सगळे आहेत, सर्वांना बीड जिल्ह्यामध्ये सगळं करायचे. सिटी स्कॅन नातेवाईकाच्या काय म्हणते, सिटी स्कॅनचा नातेवाईकांना आता आपण प्रत्येक ऐका ना, आपण प्रत्येक वेळेस फक्त मॅन पॉवरवर येतो, पण आता आपण जर सिटी स्कॅनचा व्हिडिओ सुद्धा दिला जातो अर्जंट, त्याच्यापेक्षा मग तुमचं काय अडचण आहे. मला वाटतं की ते थोडं पॉझिटिव्हली बघा. ठीक आहे, तुम्हाला मॅन पॉवरचा अडचण असेल आपण समजून घेऊ, काही दिवस ते पण आपण सहन करू. मॅन पॉवर हा विषय, मॅन पॉवरचा विषय प्रयत्न करू की आपण संपलाच पाहिजे. म्हणजे कमीत कमी आपल्याला बी ते क्रेडिबल काम असेल आमच्या सर्व याला की ते मॅन पॉवरचा विषय संपला. नाही पण एवढे जे आहेत आपले पे बेसिस ते येतात का रेग्युलर आहे त्यांची बायोमॅट्रिकला एकदा पंच करणे बाहेर जाणे कोण सांगा काही याने असं काही आहे का परत. अहो माझ्या आमच्याकडे रजिस्टर रेसिडेंट नाहीये, सरांनी सांगितलं आता मान्यता मिळाली, अजून एकही रेसिडेंट आला नाही. सगळ्या डिपार्टमेंट मध्ये जे मेजर काम अर्जंट काम लागतं ना सर, फर्स्ट टर्म कॉल डॉक्टर रेसिडेंट असतो. आमच्याकडे एकही रेसिडेंट नाही आहे, जे आहेत ते टेम्पररी आहेत, ते कधीही सोडून जातात. आज नोटीस दिली 1 महिना नाही, आपण पण बीड जिल्ह्यातल्याच आहात, आपल्याला नाही त्याच्यामुळे एवढं सांगायला का. ठीक आहे, धन्यवाद. काय नाही नसाल पण तुम्ही काम करताय, तुमचं कौतुक आहे. आपण त्याच्यासाठी एखादा माणूस नाही म्हणून आपण ठीक आहे, आता घरात आपले घर चालवताना आता ठीक आहे स्टाफ नाही हे तर मान्यच आहे मला, पण एखादी गोष्ट आपण घर चालवताना सुद्धा आता एखाद्या वेळेस पतिराजाला काही काम आलं तर महिलेने करावं, महिलेला काय आलं तर पतिराजाला करावं, असं करूनच आता आपलंही घर आहे असं करावं अशी माझी विनंती. ठीक आहे, आमचं सुद्धा सहकार्य असलं पाहिजे त्याला. या आपल्याला 160 क्षमतेचे नाही आता सजेशन करून झाले असेल ना, कोण आहे त्या डिपार्टमेंटला. नाही आता सजेशन करून झाले असेल ना सगळं, काय कसं झालेत का सगळे. नाही एकदा जॉईंटली चेक केले का. मग झालं तो आता कॉन्ट्रॅक्टर आता बोलणं कोणतरी कॉन्ट्रॅक्टर काय अधिकारी काय इंजिनियर काय परिस्थिती आहे त्याची. नाही साहेब आपले म्हणतायत की 8 दिवसात हँडओव्हर होते, तुमचं म्हणणं आहे का 8 दिवसात. मी तुम्हाला पण जबाबदार आहे, मी किती नम्रतेने विचारतो बरं, परत पुन्हा मी तुम्हाला सगळ्यांना माहित असावं थोडं आउट ऑफ जाऊन मध्ये अभ्यास करा, पण माझी विनंती की तुम्ही आज काय होईल 15 दिवसात होईल हँडओव्हर 15 दिवसात. आणि माझी विनंती आपल्याला डेज आहे 15 दिवसात जरी हँडओव्हर नाही केलं तर एक आम्हाला फोन करा. माझी विनंती साहेब तुम्हाला पण माझी हात जोडून विनंती करा. एक विषय संपला, त्याच्यानंतर ही जी दुसरी बिल्डिंग आहे आपली ओपीडीच 1 महिना, आज तारीख 20 आहे. ठीक आहे, आपण फेब्रुवारी एंड समजू, फेब्रुवारी एंडला द्या. आणि त्याच्या आत मी एक बैठक घेणार आहे, कारण मी मार्च मध्ये बैठक घेणारच आहे, त्याच्यामुळे त्या दिवशी तुमचं कंप्लीट असेल अशी अपेक्षा करतो. आणि तुमचं पण कौतुक आहे, तुम्हाला पण चांगलं काम करत असताना फंडची अवेलेबिलिटी नसताना काही अडचणी येत असतात, पण तरी पण ते पण आढावा मी घेतो, त्याच्यात पण आपण जाऊच नाही. तर तुमचा हा ह्यांचा विषय फंडचा झाला तुमचा दोन्ही एकत्र करूया. आणि मग तुम्हाला ह्या 2 आणखी कुठल्या बिल्डिंग आहेत चालू तुमच्या 31 मार्च पर्यंत होत आहे ते.
31 मार्च पण त्याला बजेट पण असं नसेल, त्याला बजेटेड काम माहित नाही. नाही 1 महिन्याचं तुम्हाला फेब्रुवारी एंड पर्यंत द्या, एकदा सुरू तर होईल ते गायनिंगचं. कंप्लीट करतो म्हणजे पुढचं. ठीक आहे, जेवढं होईल तेवढं लवकर तुमच्या कॉन्ट्रॅक्टरला सांगा सगळं. आता तुम्ही एवढं केलं तेवढं करा, काय फरक पडणार नाही त्याच्यात. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.